हे प्रॉब्लेम सेट मधलं 16th नंबरचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, 16 नंबरचा प्रॉब्लेम होतो. या ठिकाणी काय दिलं आहे प्रॉब्लेम मध्ये पहा. हिअर इन ट्रायंगल PQR, triangle PQR is an equilateral triangle and the point S is on segment QR. PQR, it's not the ABC, it's a P, this one Q and this one is a R. Okay, काय म्हणतात, point S, this point S is on the QR such that is QS is equal to 1/3 QR. म्हणजे length of QS is equal to 1/3 of the QR. 1/3 of the QR. याच क्वेश्चनला दुसऱ्या पद्धतीने असे गिवन डेटा दिले जाते की पॉइंट S इज अ ट्रायसेक्टेड पॉइंट ऑफ द सेगमेंट QR किंवा साइड QR. ओके, किंवा याला असे लिहिता येते that is QR is equal to 3 times QS. QR is equal to 3 times QS. तर ह्या दोन गोष्टी लक्षात घेते. पण जेव्हा विचारला जातो की पॉइंट S is a trisected point, that means point S such that which makes is a third part of the side QR. Side QR चा तो थर्ड पार्ट फॉर्म करते. ठीक आहे, तर ट्रायसेक्टेड मध्ये सुद्धा हेच गिवन आहे असं लक्षात घ्यायचं. याच्या अगोदर हे प्रॉब्लेम वेगवेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे म्हणून ही गोष्ट आपण डिस्कस केली. तर आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, 9 टाइम PS² PS is equal to 7 times PQ². PQ is one of the side of the triangle PQR. तर प्रूफ मध्ये पहा, हे प्रूफ कसं करायचं याचा आपण थोडासा विचार करू की प्रूफ साठी मला विचारलेलं काय आहे, काय प्रूफ करायचं. तर इथे दोन गोष्टींचं रिलेशन आपल्याला प्रूफ करायचं आहे. कोणासोबत, PS चं PQ सोबत. PS आणि PQ या दोन साइडचं एकमेकांसोबतचं रिलेशन आहे. ठीक आहे, म्हणून मी त्याच पद्धतीने याला सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिले तर PS चं रिलेशन PQ सोबत मेंटेन करायच्या अगोदर आपल्याला या PQ चं, कारण या ठिकाणी ट्रायंगल PST जर पाहिला, ट्रायंगल PST हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल आहे. हां, एक गोष्ट अजून या प्रॉब्लेम मध्ये फिगर मध्ये गिवन दिलेला आहे, PT ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे, शो केलेली आहे. तर ऍक्च्युअली ही गोष्ट जर नसेल, PT काढून दाखवली नसेल तर तुम्हाला PT हे काढावी लागेल बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, आणि तिथं लिहावं लागेल ड्रॉ PT परपेंडिक्युलर टू द साइड QR. ओके, आता याला प्रूव्ह करताना काही बेसिक गोष्टी आपल्या हाती असल्या पाहिजे. सगळ्यात पहिले या ठिकाणी लिहितो मी, हिअर ट्रायंगल PQR इज इक्विलॅटरल ट्रायंगल. हा ट्रायंगल PQR इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणून साइड PQ इक्वल लाईन QR सोबत ही इक्वल लाईन PR सोबत, म्हणजे तिन्ही साइड एकमेकाला कॉम्पोनेंट. त्याचबरोबर अँगल Q is equal to angle R is equal to angle QPR. QPR हा सुद्धा 60 चा आहे. अँगल QPR चा आपल्याला काम पडणार नाही म्हणून या ठिकाणी या दोन्ही अँगलचं रिझल्ट 60 डिग्री असं घेऊन जातो, कारण की आपल्याला बिकॉज ऑफ द प्रॉपर्टी इक्विलॅटरल अँगलचा प्रत्येक अँगल हा 60 डिग्रीचा असतो. ठीक आहे, त्यानंतर हा कन्सिडर करतो इन ट्रायंगल PST. ट्रायंगल PST आपण कन्सिडर करू सगळ्यात पहिले. Here in triangle PST, triangle PQT सुद्धा पहिले घेतला तरी चालतो. ठीक आहे, PQT घेतला तरी चालेल, लक्षात घ्या. ठीक आहे, तर ट्रायंगल मी सगळ्यात पहिले PQ, ट्रायंगल PQT घेतो लागत. ठीक आहे, ट्रायंगल PQT मध्ये पहा, ट्रायंगल PQT हा एक कसा अँगल आहे पहा. अँगल PTQ हा 90 डिग्रीचा आहे बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्शन. ठीक आहे, बिकॉज ऑफ द कन्स्ट्रक्शन. त्याचबरोबर अँगल PQR is equal to 60 degree because of the angle of equilateral triangle.
So therefore I can write एक angle 60 चा एक 90 चा म्हणजे remaining angle QPT. So therefore angle QPT हा होणार 60 degree चा because of the remaining angle. So therefore I can write that triangle QPT PQT is 30 60 90 degree triangle. हा 30 60 90 degree triangle झाला. आता 30 60 90 degree triangle आपण काय यूज केला लक्षात घ्या. कारण की 30 60 90 degree triangle मध्ये आपल्याला तीन गोष्टींचं एकमेकांसोबत रिलेशन मांडता येईल. PQ चं QT सोबत रिलेशन मांडता येते. PQ चं PT सोबत रिलेशन मांडता येते. है की नाही? म्हणून आपण या ठिकाणी त्याचं रिलेशन मांडलेलं आहे. आता ही जी साइड आहे PT ही 60 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड आहे. आणि as we know side opposite to 60 is √3/2 times the hypotenuse. So therefore I can write side opposite to 60 only PT. So therefore PT is equal to √3/2 times the hypotenuse. Hypotenuse कितनी है? PQ है क्या? ओके. PT √3/2 PQ PT is equal to √3/2 times the hypotenuse. म्हणजे याला तुम्हाला असं लिहिता येते. That is इथं आपल्याला PT ची गरज नाही, आपल्याला PQ ची गरज आहे. PQ च्या रिस्पेक्ट मध्ये मी असंच राहू देतो. सो देअरफॉर याला स्टेटमेंट नंबर 1 म्हणतो. किंवा याला आपल्याला शॉर्ट मध्ये असं लिहिता येते. दॅट इज PT is equal to √3 into PQ upon 2. याला मी स्टेटमेंट नंबर 1 म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर आता राहिली गोष्ट बाकीची ST वगैरे ती पाहू आपण. हियर नाउ इन ट्रायंगल आता ट्रायंगल PST ट्रायंगल PST हा एक राइट एंगल ट्रायंगल आहे. इथे लिहितो इन ट्रायंगल PST एंगल PTS is equal to 90 degree. एंगल PTS का 90 डिग्री है. ठीक. So by Pythagoras theorem I can write here. So PS square is equal to PS square. PS is the hypotenuse. Right angle च्या opposite असणारी साइड ही hypotenuse. PS square is equal to PT square plus ST square. ओके. आता आपल्याला प्रूव्ह करायचा आहे PS square is equal to PQ square है की नाही? PS square is equal to आता PT ची व्हॅल्यू आपण ऑलरेडी कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काढून ठेवली आहे? PQ च्या रिस्पेक्ट मध्ये काढून ठेवली आहे. आता ST ची आपल्याला PQ च्या रिस्पेक्ट मध्ये टाकायची आहे. पहा की अदर प्रॉब्लेम या ठिकाणी सांगतो. PS square is equal to आता PT square is equal to PT is equal to किती आहे? फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 1 √3 PQ/2. म्हणून या PT च्या ऐवजी लिहितो मी √3 PQ upon 2. ठीक आहे. पण हा PT चा स्क्वेअर आहे आणि या पूर्ण याचा काय होणार? स्क्वेअर होणार प्लस ST स्क्वेअर. ओके. पहा याला एक स्टेप पुन्हा सिम्प्लिफाय करून टाकतो. PS स्क्वेअर इज इक्वल टू √3 चा स्क्वेअर 3 PQ स्क्वेअर चा PQ स्क्वेअर आणि 2 चा स्क्वेअर 4. सो दॅट इज 3/4 PQ स्क्वेअर PS स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. याला मी स्टेटमेंट नंबर म्हणतो 2 आणि इथे कशावर लिहिलं आहे? फ्रॉम 1 म्हणून. फ्रॉम 1 म्हणून. बरोबर? फ्रॉम 1. ओके. आता पहा स्टेटमेंट 2 झालं. पहा मी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला नेमकं काय करायचं. प्रूफ कडे बघू. 9 PQ स्क्वेअर इज इक्वल टू PQ मिळाला. आता हा ST काढायचा. ST ची लेंथ आपल्याला कोणाच्या रिस्पेक्ट मध्ये काढायची आहे? ST ची लेंथ PQ च्या रिस्पेक्ट मध्ये काढायची आहे. कशी काढू पहा. या ठिकाणी पॉइंट S इज अ ट्रायसेक्टेड पॉइंट. सगळ्यात पहिले हियर point T is a midpoint of. आता या ठिकाणी पहा पॉइंट T हा QR चा मिडपॉइंट आहे. QR चा मिडपॉइंट काय आहे? त्याच्या मागे रिझन आहे. बिकॉज ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगलच्या व्हर्टेक्स पासून ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर अपोजिट साइडच्या मिडपॉइंटलाच इंटरसेक्ट करतो. सो हियर point T is definitely a midpoint. Here point T is midpoint. Point T is midpoint. So therefore I can write here
therefore QT is equal to half of QR. दोन तीन वेगवेगळ्या पद्धतीने करता येते, लक्षात घ्या. ठीक आहे. सर QS चे रिलेशन पण आपल्याला ST ची व्हॅल्यूच्या रिस्पेक्ट मध्ये काढायचा, म्हणून मी QT घेतला. ठीक आहे. QT इज इक्वल टू काय लिहिलं मी, हाफ ऑफ QR. आता QT म्हणजे काय होते? QT इज इक्वल टू QS प्लस ST. QT म्हणजे दॅट इज QS प्लस इथे लिहितो बिकॉज ऑफ प्रॉपर्टी होणार आहे. आता QT इज इक्वल टू काय सांगितलं मी तुम्हाला, QS प्लस ST. म्हणून या QT च्या व्यतिरिक्त इथे घ्यायचा आहे प्रॉपर्टी ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. ठीक आहे. आता QT म्हणजे QS प्लस ST बरोबर, आणि इज इक्वल टू हाफ ऑफ QR. हे पुन्हा व्हॉट इज गिवन, QS इज इक्वल टू 1/3 QR. या QS च्या व्हॅल्यू काय लिहितात, पुन्हा आता एक त्यामुळे मुळा या ठिकाणी काय केलं आपण, QT इज इक्वल टू हाफ ऑफ QR. ठीक आहे. पण QT इज इक्वल टू काय होते बा, QT इज इक्वल टू दॅट इज QS प्लस ST. मग या QT च्या ऐवजी काय लिहिणार आपण, QS प्लस ST इज इक्वल टू हाफ ऑफ QR. ठीक आहे. बा QS पण फ्रॉम द स्टेटमेंट नंबर आपण याची व्हॅल्यू काढली आहे, QS plus ST is equal to half of QR. But from the given QS is equal to काय, 1/3 QR. है की या QS ची व्हॅल्यू किती आहे, 1/3 QR. म्हणजे या QS ची व्हॅल्यू आपण देऊ 1/3 QR plus ST is equal to half of QR. ठीक आहे. So therefore हा 1/3 QR right hand side ला नेतो. So ST is equal to half of QR minus 1/3 QR. ठीक आहे. पहा या ठिकाणी ST, सो देयरफॉर ST ची व्हॅल्यू मिळाली 1/3. याला सिम्प्लिफाय करू आपण बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 into QR 3 QR minus 2 into QR that is twice QR divided by 3 into 2 6. तर यालाच लिहिता येते मला इज इक्वल टू 3 QR minus 2 QR that is only QR upon 6. म्हणजे ST ची व्हॅल्यू मिळाली किती, QR upon 6. But ST is equal to QR upon 6. पण QR is equal to काय, PQ. QR is equal to काय, PQ because of the side of equilateral triangle. So therefore I can write here, इकडे लिहितो मी ST is equal to या QR च्या ऐवजी काय द्यायला लागेल मला, काय लिहिता येते, PQ, that is PQ upon 6. याला मी स्टेटमेंट नंबर म्हणतो 3. ओके. म्हणजे आता या ST च्या ऐवजी सुद्धा मला काय टाकता येईल, PQ upon 6. ओके. म्हणून या ठिकाणी पाहा येतो अगेन फ्रॉम द स्टेटमेंट नंबर 2, स्टेटमेंट 2 आहे आपलं, दॅट इज PS स्क्वेअर इज इक्वल टू थ्राइस PQ स्क्वेअर डिवाइडेड बाय 4 प्लस ST स्क्वेअर. ठीक आहे. हे कशावर दिलं, फ्रॉम 2. इथे लागल्यानंतर लिहून टाकतो फ्रॉम 2. व्हॅल्यू सबस्टिट्यूट PS square is equal to thrice PQ square divided by 4 plus ST square. So ST is equal to किती आहे, PQ upon 6. So here PQ upon 6. तो ST चा स्क्वेअर आहे, म्हणून या PQ upon 6 चा सुद्धा काय होणार, स्क्वेअर. यालाच लिहिता येईल मला. So that is equal to PS square is equal to 3PQ square upon 4 plus PQ square upon 6. PQ चा स्क्वेअर अपॉन 6 चा स्क्वेअर 36. सिम्प्लिफाय करतो मी याला. पहा याला सिम्प्लिफाय करताना काय करायचं, एक तर याला सिम्प्लिफाय करून टाका बाय क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो दॅट इज PS स्क्वेअर इज इक्वल टू 3 into 36 किती होता, 3 6 जा
108 36 into 3 108 PQ square, ठीक है, प्लस 4 into PQ 4 PQ square divided by 36 into 4 144, ठीक है. सो देयरफॉर एक मोड मला यहाँ पोड़ा लागेल, ठीक है, टू दैट पर्यंत मोड, ठीक है. पहा, सो PS स्क्वेअर इज इक्वल टू 108 PQ स्क्वेअर प्लस 4 PQ स्क्वेअर किती झाले 112 PQ स्क्वेअर PQ स्क्वेअर डिवाइडेड बाय 144. याला सिम्पलेस्ट फॉर्म देऊ. सिम्पलेस्ट फॉर्म दाखवत आहे सर. टू लिहितो मी पहिले. 2 7 जार 2 2 जार 2 5 जार 10 1 2 6 जार. सो दॅट इज इक्वल टू PS स्क्वेअर अपॉन 56 अपॉन 72. या दोघात पुन्हा भाग जाते पाहूया. 8 8चा भाग होता 8 9 जार 72 आणि 8 7 जार 56. ओके, म्हणजे काय बोललो आपल्याला. सो देयरफॉर PQ square is equal to 7 PQ square divided by 9. Okay, by cross multiplication. Therefore, 9 PQ square is equal to 7 9 PS square. Sorry, PS square is equal to 7 PQ square. Hence true. तर पहा, प्रॉब्लेम सिम्प्लिफाय करताना आपण तुम्ही जर पहिल्यापासून व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की आपण फिगर आणि मला काय प्रूव्ह करायचं होतं त्या प्रूव्हच्या हिशोबाने आपण पर्टिक्युलर ट्रायंगल्स घेतले आणि त्या पद्धतीनं त्याच्या रिस्पेक्टमध्ये आपण व्हॅल्यू टाकत गेलो. ठीक आहे, तर किती मोठा प्रॉब्लेम असेल की प्रॉपरली जर ट्रॅक जर आपल्याला सापडली तर ते लोक सिम्प्लिफाय करतात. ठीक आहे. त्यानंतर एक प्रॉब्लेम सेट मधलं 5th नंबरचा प्रॉब्लेम आहे. या 5th नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये काय म्हटलेलं आहे का, फाइंड द लेंथ ऑफ द साइड्स अँड पेरिमीटर ऑफ एन इक्विलॅटरल ट्रायंगल हुज हाईट इज √3 सेंटीमीटर. काय म्हटलेलं आहे, एक इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या लेट्स सपोज टू बी ABC इज अ इक्विलॅटरल ट्रायंगल आणि या इक्विलॅटरल ट्रायंगलच्या साइडची लेंथ काढायची आणि याची पेरिमीटर काढायची आहे. ठीक आहे, तर आपल्याला गिवन इन्फॉर्मेशन आहे, याची हाईट दिलेली आहे. हाईट गिवन आहे √3 सेंटीमीटर इज अ हाईट. हाईट म्हणजे काय, तर वर्टेक्स पासून अपोजिट साइडवर ड्रॉ केलेला परपेंडिक्युलर. तर या ठिकाणी लेट AP इज अ परपेंडिक्युलर. या ठिकाणी ड्रॉ here triangle ABC. Triangle ABC is equilateral triangle. हा equilateral triangle आहे आणि याच्यामध्ये ड्रॉ that is AP ही परपेंडिक्युलर ड्रॉ केलेली आहे BC वर. ठीक आहे, तर पहा या ठिकाणी काही प्रॉब्लेम विशेष नाही आहे. ट्रायंगल ABC हा इक्विलॅटरल ट्रायंगल आहे. सो हियर अँगल B इक्वल्स टू 60 डिग्री. अँगल B हा 60 डिग्रीचा आहे, हा 90 चा आहे. तर AB आपल्याला काढता येईल. कशावरून काढता येईल, बिकॉज ऑफ 30 60 90 लिहितो या ठिकाणी. इन ट्रायंगल ABP ट्रायंगल ABP घेतला. ABP मध्ये अँगल B हा 60 डिग्रीचा आहे बिकॉज ऑफ अँगल ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल. हा इक्विलॅटरल ट्रायंगलचा अँगल आहे. ठीक आहे, आणि अँगल APB हा 90 डिग्रीचा बिकॉज ऑफ द कंस्ट्रक्शन. ओके, सो देयरफॉर अँगल BAP हा 30 डिग्रीचा होणार बिकॉज ऑफ द रिमेनिंग अँगल. सो देयरफॉर ट्रायंगल ABP इज 30 60 90 डिग्री ट्रायंगल. म्हणून हा 30 60 90 डिग्री ट्रायंगल झाला. आता बघा, या 30 60 90 ट्रायंगल मध्ये जी साइड आपल्याला दिली आहे √3 AP ही कोणती साइड आहे, 60 च्या अपोजिट असणारी साइड आहे.
ठीक आहे. आणि 60 च्या अपोजिट असणारी साइड कशी असते? √3/2 टाइम्स द हायपोथिनस. म्हणून या ठिकाणी लिहितो साइड अपोजिट टू 60 दॅट इज AP is equal to √3/2 times the hypotenuse AB. Okay, because of side opposite to 60 degree. ठीक है, व्हॅल्यू दिलेली आहे AP ची. AP ची व्हॅल्यू किती आहे? √3. AP ची व्हॅल्यू टाकतो √3 is equal to √3/2 into AB. सिम्प्लिफाय करूया, हे याला मल्टिप्लाय होणार, that is 2 into √3 आणि हे √3 याला डिवाइड होणार. So that is equal to AB. √3 cancel 2. So therefore AB is equal to 2. AB म्हणजे काय? Length of the side. So therefore length of side of triangle that is equal to किती? Is 2 centimeter. आता राहिली गोष्ट perimeter. So therefore perimeter of equilateral triangle. Perimeter which is equilateral triangle ची sum of length of all side. हे 3 आहे, हे 3 आहे, हे 3 plus 3 plus 3 that is 9. That means the perimeter of equilateral triangle that is 3 into side. So that is equal to 3 into side ची length आणि 3 that is 9 centimeter is a length of equilateral triangle. Okay. बाकीचे आपण प्रॉब्लेम ठीक आहे.